सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मोहाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले। धुळे महानगरातील मोहाडी उपनगरात माजी नगरसेवक राजू पवार, प्रवीण पवार आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अथक परिश्रम आणि सर्व आवश्यक परवानग्या घेऊन शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून अत्यंत रुबाबदार असा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय। या पुतळ्याचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते दिनांक 15 डिसेंबर रोजी शानदार उद्घाटन करण्यात आले। या दिमाखदार सोहळ्याला आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार राम भदाणे, माजी नगरसेवक राजू पवार, प्रवीण पवार, भाजपा महानगर प्रमुख गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी महापौर प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, डॉक्टर सुशील महाजन, डॉक्टर माधुरी बाफना, नारायण पाटील, ललित माळी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी, भाजप नेते, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2-2.5 वर्षापूर्वी भूमिपूजन आलेला दिवस आणि अवघ्या इतक्या कमी काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या हृदयावर कोरोनासारखा ऐतिहासिक क्षण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने होतोय। त्या शिवस्मारक समितीचे अध्यक्ष राजेश राधाबाई ईश्वर पवार यांना जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचे अभिनंदन करा। श्री विठ्ठलजी गावडे, कार्याध्यक्ष श्री प्रवीणजी पवार, सचिव योगेशजी पाटील, अनिल रवंदळे, धनंजयजी साधबाई, ज्ञानेश्वर पाटीलजी, तुकाराम पवारजी, सुभाष पाटीलजी, योगेश शिंदेजी, अजय पाटीलजी, नितीन पाटीलजी, देवीदास गावडेजी आणि ज्ञात अज्ञात ज्या लोकांनी या स्मारकाच्या निर्मितीमध्ये योगदान केलं असे सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे बंधूंनो आणि भगिनींनो, आज मोहाडी परिसरासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक राजे शिवाजी महाराज 1660 मध्ये 1630 मध्ये त्यांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला आणि वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापना करण्याचा प्रण केला। शिवमंदिरामध्ये रक्ताभिषेक करून तो प्रण केला आणि त्या दिवसापासून माझ्या देशाला मी गुलाम होऊ देणार नाही, प्रसंगी माझ्या जीवाची आहुती द्यावी लागेल तरी चालेल, पण मी स्वस्थ बसणार नाही असा विचार आपल्या महान राजेंनी आपल्यासाठी मांडला। आणि त्यानंतरच्या काळामध्ये अनेक किल्ले त्यांनी सर केले। मग तोरणा असेल, राजगड असेल, सिंहगड असेल, असे किल्ले त्यांनी सर केले, त्यांनी किल्ले बनवले। त्या काळामध्ये इंजिनियर नव्हते, पण इंजिनिअरिंग पेक्षाही बेहतर अनेक सुंदर असे किल्ले त्यांनी तयार केले। आज आपण ज्या लोकशाहीमध्ये रयतेचं राज्य म्हणतो, म्हणजे सामान्य लोकांचं राज्य, ते रयतेचं राज्य स्थापन करण्याचं काम त्या 16व्या दशकामध्ये कोणी केलं असेल तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। त्यांनी त्या स्वराज्याची संकल्पना मांडली की शेतकऱ्यांचं रक्षण झालं पाहिजे, स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे आणि सामान्य माणसाला न्याय देणारी राज्य व्यवस्था निर्माण केली पाहिजे। ती त्यांनी आजपासून 400-500 वर्षापूर्वी ती निर्माण केली। सामान्य माणसांचं जनकल्याणकारी सरकार हे कसं असतं त्याचं एक स्वप्न त्यांनी त्या काळामध्ये आपल्याला दाखवून त्याची सुरुवात त्यांनी केली आणि आज देखील 500 वर्षानंतर त्यांच्या जीवनावर आधारित आज आपण काम करतो। मग त्याच्यामध्ये महसूलचं काम असेल, न्याय असेल, संरक्षण असेल, लोकभिमुख सर्व शासन असेल, कुठलाही जात धर्म मानायचं नाही, महिलांचा सन्मान करायचा, या सगळ्या गोष्टींची शिकवण आपल्या राजांनी आपल्याला दिली। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खानदेशची भूमी ज्यावेळेस ते सुरतेकडे जात होते त्यावेळेस खानदेशाच्या भूमीमध्ये ते गेले आणि म्हणून खानदेशाला देखील फार मोठा वारसा लाभलेला आहे।
आणि तो वारसा टिकवण्याचा, तो वारसा जपण्याचं काम या मोवाडीकरांनी देखील या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं. आणि म्हणून मला मोठा आनंद होतोय की अत्यंत सुंदर असा चौकामध्ये कोणी असेल तर वर पाहून जसं सूर्याकडे आपण पाहतो तसं छत्रपती शिवाजी महाराजकडे पाहून अभिवादन करण्यासाठी या पिढ्याने पिढ्या आपल्याला काम येईल. ज्यावेळेस आपल्या बच्चे कच्चे जन्माला येतील, मग इथे मुलं असतील, नातू असतील, कोणाचा पुतळा आहे, आणि मग आपण ज्यावेळेस इतिहास सांगू त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये ते बिंबलं जाईल की कोण महान नेता होता, कोण महान राजे होते, लोकनेते होते. आणि म्हणून पिढी दर पिढी आता आपल्या राजांची कहाणी, राजांची महती लोकांना माहीत पडेल. सागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.